नाही, राजकारण ही 24 तासाची प्रक्रिया असते. अर्थातच 2029च्या निवडणुका भाजपाला स्वबळावर लढवायच्या आहेत आणि स्वबळावर सत्तेत यायचे. त्यांचे वरिष्ठ नेते पण बोललेले आहेत. त्यामुळं आगामी काळ हा शिंदे यांच्यासाठी किंवा अजित पवारांसाठी आव्हानात्मक असणार आहे की आहे तो पक्ष मजबूत असा टिकवून ठेवणं, कार्यकर्त्यांना बांधून ठेवणं आणि आहे त्या उपलब्ध रिसोर्सेसमधून जास्तीत जास्त कामं करून त्यांना पुढं लोकांसमोर जात असताना अडचण येऊ नये अशी खबरदारी घेणं. सगळ्यात मोठं चॅलेंज आहे आर्थिक स्थिती. महानगरपालिका असतील किंवा जिल्हा परिषदा असतील किंवा राज्य सरकार असेल, आर्थिक स्थिती जी आपण ऐकतो ती काही फार सुदृढ आहे अशातला भाग नाही. केंद्राचा निधी येतो आपल्याला. स्वतः मुख्यमंत्री याच्याबद्दल हो हो आणि स्वतः मुख्यमंत्री बोललेले आहेत. त्यामुळं विकासाची कामं आपण कर्जातून करतोय, मॅक्झिमम कामं कर्जातून. या कर्जाची परतफेड आपल्याला करायची आहे, नाहीतर वित्तीय संस्था संपतील, ह्या महापालिका सगळ्या संस्था अडचणीत येतील. ते एक आव्हानात्मक काम असणार आहे. मला वाटतं सरकारने आता त्याकडे लक्ष द्यायला हरकत नाही. आपण खूप वेलफेअर स्कीम्स आणल्या. वेलफेअर स्कीम्स ही क्रयशक्ती वाढवणाऱ्या असाव्यात. क्रयशक्ती व्यक्ती, आपल्याकडे डेमोग्राफिक डिव्हिडंड खूप मोठा आहे. भारतामध्ये लोकसंख्या प्रचंड मोठी आहे. प्रत्येक व्यक्तीकडनं जर काम करून घेतलं तर काहीतरी फायदा आहे. आज ग्रामीण भागामध्ये आपण गेलो नाही, डोकावलो नाही या निवडणुकीच्या सगळ्या कव्हरेजमुळं. माझं म्हणणं आहे की आज शेतीला आवश्यक असलेलं मनुष्यबळ मिळतं आहे का? गावामध्ये कामं जी आवश्यक असतात त्याला लागणारं मनुष्यबळ मिळतं आहे का? तुम्ही एकदा सर्वे करा. आज खूप भीषण प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि लोकांना घर बसल्या पैसे देणं हे बरोबर नाही. लॉंग टर्म प्लॅनिंग बरोबर नाही. हे याच्यामुळं भविष्यामध्ये भयंकर मोठे गंभीर प्रश्न निर्माण होणार आहेत. याचा एक पुनर्विचार करा. ते केला नाही तर तरुण मुलांपुढं मोठे प्रश्न उभे राहतील. आपण बेरोजगारी, मुलांच्या शिक्षणाचा खर्च परवडत नाही अनेक पालकांना. अनेक शाळा आपल्या बंद पडल्या. एक भगिनी आपल्या म्हणाल्या की अहो आज इंडस्ट्री झाली एज्युकेशन. जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी मुंबईच्या शाळेचं बॅनर वापरायचं, शाळा काढायची. त्या शाळेमध्ये फीस किती आहे? 2,000 5,000 रुपये कुठून आणायची सामान्य कुटुंबाने? मी तुम्हाला सांगतो, एक काळ असा होता, विषय निघाला म्हणून, कारण हा मूलभूत प्रश्न आहे. धाराशिव सारख्या ठिकाणी तिथल्या जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या शाळेमध्ये ॲडमिशन मिळावं म्हणून नगरसेवकांकडे गर्दी असायची, जिल्हा परिषद सदस्यांकडे, की आम्हाला पत्र द्या, ह्या शाळेत आम्हाला ॲडमिशन पाहिजे. एवढी उत्कृष्ट आणि दर्जेदार शाळा तेवढ्या तुलनेने मागास असलेल्या जिल्ह्यामध्ये चाललेल्या आहेत. आणि आज शाळांची अवस्था बघा तुम्ही काय आहे ते. आपण कधी लक्ष देणार आहोत? हे राजकारण खूप खेळून झालं. आता जरा लोकांकडे बघण्याची वेळ आली. आता आज गेल्या 10 वर्षामध्ये कुठल्या शेती उत्पादनांना भाव चांगला मिळाला, कुठल्या नाही मिळाला. आज हे लोकांचे प्रश्न सोडवावेत असं माझं मत आहे. आणि एक मला असं वाटतं, आणि कदाचित सर्वजण हे कुणाचं ना कुणाचं प्रतिनिधित्व करतात, त्यांच्यावर पण कार्यकर्त्यांचा दबाव असतो. कदाचित राजकीय पक्ष याकडे पण लक्ष देतील, आपला पक्ष बांधणीशिवाय याकडे पण लक्ष देतील अशी अपेक्षा मला आहे. नाही, असं वेलफेअर स्कीम याच्यावर नेहमी चर्चा केली जाते. म्हणजे स्वतः पंतप्रधान त्यांना एक शब्द वापरतात, काय रेवडी कल्चर आहे. तुम्ही आता कितपत मान्य कराल मला माहीत नाही शीतलजी, पण रवी किरण म्हणतात तो मुद्दा फार महत्त्वाचा आहे की आपण लाडकी बहीणसारखी योजना आणतात, नंतर काय लाडका भाऊ पण आणला होता माझ्या मते. त्याच्या वेगवेगळ्या योजना तुम्ही आणल्या होत्या. खरं तर तुम्हाला त्याचा पॉलिटिकल डिव्हिडंड मिळाला, राजकीय त्याचा फायदा मिळतो, पण त्याच्यामुळे पडलेला तिजोरीवरचा ताण. आज अशी परिस्थिती आहे, म्हणजे कोणी बोलणार नाही. सरकारमधली माणसं, तुम्ही कितपत बोलू शकाल मला माहीत नाही, पण अनेकांना झालं आहे ती काय म्हणतात ना हिंदीमध्ये, गले की हड्डी ना बनते बन रही आहे ना, निगलते काय निगल रही, काय ती म्हण आहे हिंदीमध्ये, निगल रही आहे. ते का आता आपल्याला मराठीत कुठली म्हणे, अवघड जागेचं दुखणं झालं असं काहीतरी. ते काय तुम्हाला त्यात काहीच करता येत नाही बसून. पण आता तुम्ही बोलून बसलात या गोष्टीबाबत, लाडक्या बहिणीचं तुम्हाला द्यायचं, पण तिजोरीवरती ताण प्रचंड पडतोय. अनेक अधिकाऱ्यांची जेव्हा मी बोलतो ना, रिटायर्ड अधिकारी असतील किंवा इव्हन व्यवस्थेतले आजचे अधिकारी असतील, त्या सगळ्यांना ही गोष्ट पटते की बाबा या योजनेमुळे प्रचंड ताण तिथे आलेला आहे. तुम्हाला इकडचा पैसा द्यावा लागतो, सामाजिक न्यायाचा पैसा तिकडे द्यावा लागतो तिथे बसून. त्यामुळे ज्या योजना, संविधानिक जो खर्च जिथे करणं अपेक्षित आहे, कॉन्स्टिट्युशनल स्पेंडिंग ज्याच्यावरती आहे, तिथलं खर्च तिकडे जातोय. कसं होणार या गोष्टी? म्हणजे शीतलकडनं मी प्रतिक्रिया करतो, मग उत्कर्ष तुमच्याकडे येतो. एक लक्षात घ्या की जसं आम्ही म्हणालो की आम्ही पुढच्या 3 वर्षामध्ये जेव्हा ह्या इलेक्शनचा सगळा धुरळा खाली बसल्यानंतर आम्ही पक्षाच्या रिफॉर्मेशनकडे तर लक्ष देणारच आहोत, पण त्याचबरोबर जे अनेक प्रोजेक्ट्स आपल्याला आणायचे, जे अनेक प्रोजेक्ट्स चालू आहेत, ते लवकरात लवकर दर्जेदार पद्धतीने कसे पूर्ण करता येईल हेही बघायचं. कारण गेल्या 3 वर्षात एवढ्या गोष्टी घडल्या आहेत, म्हणजे राजकीय तर घडलेल्याच आहे, तर त्याच्यामुळे कदाचित जेवढं लक्ष कामाकडे देता यायला पाहिजे तेवढं कदाचित राजकीय पक्षांना देता आलं नसेल. परंतु पुढच्या 3 वर्षात मात्र जेव्हा महानगरपालिका संपतील, जिल्हा परिषदांचं सगळं, कारण गेले काही महानगरपालिकेत 5-5 वर्ष इलेक्शन झालेले नाही आहेत, त्याच्यामुळे सगळ्याकडे थोडंसं लिथार्जिक वातावरण आलेलं होतं. पण आता जेव्हा आपले उमेदवार निवडून जातील, तिथे नगरसेवक म्हणून निवडून जातील, त्या
त्यामुळे कामाला एक गती येईल आणि मला असं वाटतं याचा फायदा नक्कीच महाराष्ट्रातल्या जनतेला होईल. कारण शेवटी शासनाच्या हातात जेव्हा सगळ्या सत्ता होती आणि आपला जेव्हा एखादा प्रतिनिधी तिथे जाईल तेव्हा नक्कीच त्यांच्याशी बोलता येईल, त्यांच्याशी चर्चा करता येईल. आता कसं झालं होतं की शासनामध्ये होतं जे काही सगळं होतं ते आयुक्त त्याचे हेड होते, पण आता प्रत्येकाला छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपल्या नगरसेवकांकडे परत जाता येईल आणि याचा फायदा नक्कीच आपल्या जनतेला होईल. उत्कर्ष, पॉईंट त्यांचा बरोबर आहे की लोकल कॉन्टॅक्ट जेव्हा कॉमन म्हणजे माणसांना मिळतो तेव्हा ते जास्त काम उत्तम होऊ शकतं. दोनच मुद्दे, जरी सरकार नसेल किंवा जरी इलेक्टेड लोक नसतील तरी पण सरकार यांचं होतं, ॲडमिनिस्ट्रेटर सत्तेत असलेल्याच लोकांचे होते. त्यामुळे हा स्वतः शीतलताई जर ऍडमिट करत असेल की आमचं लक्ष राजकारणाकडे जास्त आणि तुम्हाला नाही तुम्ही चुकीचं बोलत असाल तर मी नक्की बोलीन की ऍडमिनिस्ट्रेटरला प्रत्येक माझ्या चाळीचा गटर फुटला हे सांगायला जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे त्यांना लोकल तिथे बॉडी असणं गरजेचं होतं. ती आता आल्यामुळे आपल्याला फायदा होईल असं मी सांगितलं. त्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. ओके ओके ठीक आहे ठीक आहे. माझा मुद्दा हा आहे की जर आपण हे म्हणतोय की आम्ही CM साहेब असतील, दोन्ही DCM असतील, 24 तास 28 तास कितीतरी तास काम करत असतात, तरी पण जर हे होत असेल तर हा गंभीर विषय आहे. दुसरा विषय असा की आपण जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांबद्दल बोलत होतो तेव्हा ह्या सगळ्या निवडणुका लांबणीवर का गेल्या, कुणामुळे गेल्या, हा पण एक पहिला प्रश्न आहे. आणि त्याच्यातला पुढचा प्रश्न असा की आज जेव्हा निवडणुका होत आहेत तेव्हा मुद्दे तर बाजूला राहिलेलेच आहेत, पण मूळ मुद्दा हा आहे की ह्या सगळ्या निवडणुकींमधून जात असताना सामान्य माणसाला त्यांचे प्रश्न ऐरणीवर पुन्हा दिसलेले नाही, जो मी आधी मुद्दा मांडला होता. शेवटचा मुद्दा असा की आज आपण कालची सगळी प्रक्रिया बघितली आणि आज आपण बसलेलो आहोत. आता निकाल काय येतील ते आपल्याला 1 तासामध्ये कळणारच आहेत, पण आजही जी टक्केवारी कालची होती म्हणजे उत्तम काम झालं 3 वर्षात 5 वर्षात सारखं सारखं सांगितलं जातंय, जी टक्केवारी लोकांची होती काल म्हणजे इलेक्शन टर्नआउट होता तो फारच निराशाजनक होता. ज्या ठिकाणी 9-9 वर्षांनी निवडणुका होत आहेत, लोकांना संधी मिळाली आहे वोट करायला, तिथे लोकांनी एकतर तुम्हाला काम आवडलं असेल तर येऊन सांगावं की आवडले म्हणून तरी वोट करतील किंवा नाही आवडलं म्हणून नाही आले, पण असं समजायचं का. आणि जो आत्ताचा मुद्दा आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जो काही एक लेथार्जी आली होती किंवा हे सगळं जे एक कुठेतरी स्टॉप गॅप अरेंजमेंट झालेली होती ती तोडण्यासाठीचा जो खालच्या भागांमधला प्रयत्न होता तो कुठेतरी कमी पडत होता. संघटना बांधणीमध्ये जरी आपण सगळं असलो तरी ज्यांच्याकडे सत्ता होती त्यांच्याकडे ती पॉवर नक्कीच होती हे सगळे प्रश्न सोडवायची, पण ती काही झालेली दिसत नाहीये. बालाजी बोला तुम्ही. ज्या प्रशासक राजचा जो काळ होता त्या प्रशासक राजच्या काळामध्ये इतका प्रचंड भ्रष्टाचार झाला आणि तो सरकारच्याच परवानगीनं झाला असं माझा स्पष्ट आरोप आहे. याचं उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की BOTच्या नावावरती असंख्य भूखंड विविध महानगरपालिकांमध्ये हे तिथले जे प्रमुख नेते जिथले कुठले असतील, उदाहरण मी माझ्या नांदेडचं सांगतो. नांदेडमधल्या महापालिकेच्या म्हणाव्या अशा ज्या मोक्याच्या करोडो रुपयांच्या जागा होत्या त्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या आजूबाजूच्या लोकांनी प्रशासक राजच्या काळामध्ये दिल्या आणि त्याची एक घटना परवा समोर आली मतदानाच्या 1 दिवस अगोदर की ते खोदताना त्यांनी इंचभर जागा सुद्धा न सोडता बाजूच्या सुद्धा घेऊन इतकं खोदलं की तिथं 4 घरं कोसळली. परवाची न्यूज आहे आपल्या याच्यावरती सुद्धा आलेली होती. तर हा जो विषय आहे त्याच्याबरोबरच जे शहरामध्ये करोडो रुपयाचे म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांकडे ते खातं आहे, करोडो रुपयांचे जे टेंडर्स देण्यात आले प्रशासक राजच्या काळामध्ये, आधी नवे रस्ते व्हायचे, नंतर मधून गटारं टाकलं जायचं, परत रस्ता व्हायचा, परत मग तिथं शुद्ध पाण्याची पाईपलाईन टाकल्या जायची. असे माझ्याकडं 2-4 महानगरपालिकांचे 300-350 कोटींच्या टेंडर्सचे पुरावे आहेत. हे सगळं सरकारच्याच परवानगीनं त्या कालावधी झालेलं आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, हा शहरं बकाल करण्याचा जो प्रयत्न झालेला आहे म्हणजे कचऱ्याचं व्यवस्थापनाचा असेल किंवा सगळं असेल, याकडे गेल्या 5-6 वर्षामध्ये म्हणजे या सरकारनं कुठंही लक्ष दिलेलं नाहीये. आणि मुंबईतला एक शेवटचा मुद्दा सांगतो. मुंबईतल्या मराठी शाळांचा विषय निघाला. मुंबईमधल्या अनेक शाळांच्या जागांवरती आता भाजपची नजर आहे. त्या शाळा बंद पाडून स्थलांतरित करून त्या शाळांची जागा आता खाजगी बिल्डरांच्या घशात घालण्याचा प्रयत्न BMCच्या शाळांचा भाजप करत आहे. 30 सेकंड फक्त तुमचे घेते. तुम्ही रेवडी पॉलिटिक्स बद्दल बोललात आणि आता आर्थिक जो भार राज्यावर झाला त्याच्याबद्दल बोलला. लाडकी बहिणीला कोणाचा विरोध नाही, पण त्याच्यामुळे जे अतिरिक्त भार पडलाय सामाजिक न्याय विभागाचा कितीतरी निधी, आदिवासी विभागाचा कितीतरी निधी हा वळवला गेला. स्कॉलरशिप पासून ते बाकी साथीपर्यंत ते प्रश्न उभे राहिले ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. एक महत्त्वाचा अपडेट आपल्याला मुंबई मनपासाठी. आपण आता साधारणपणे जे गेल्या वर्षीचं मतदान होतं गेल्या वर्षीच्या तुलनेनं कमी मतदान झालेलं आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला इथे चर्चेत खरं तर घ्यायला होता. 2017 मध्ये 55.59% मतदान झालं होतं आणि कालचे जे आकडे आहेत मुंबई मनपासाठी 52.94%, साधारणपणे जवळजवळ 3% मतदान कमी झालेलं आहे. हा कमी टक्का काय सुचवतो
हा देखील आपल्याला पुढचा चर्चेला इथं मुद्दा घ्यायचा. आपण तो मुद्दा राहून गेलेला आहे, त्याच्याबद्दल आपण बोलूया. मुंबईतला एक कमी मतदान नक्की काय होतं. सांगली महापालिकेसाठी 61.3% मतदानाची नोंद झालेली आहे. सोलापूर निवडणुका, सोलापूरसाठी 53.3%, पुण्यात 52.42% मतदान झालंय. सांगलीसाठी 61.3 आपण हा घेतलेला आकडा. ही सगळी मतदानाची आकडेवारी नक्की काय सुचवते. मुंबईतला हा जो कमी टक्का आहे हा काय सुचवतो. मुंबईतला नेहमीच टर्नआउट कमी राहतो. जनरली असं म्हणतात की जास्त टक्का झाला तर तो अँटी इन्कम्बन्सी मानला जातो की ॲडिशनल टक्का आहे, नवीन मतदार वाढ होतात त्याच्यामध्ये होतात. पण एक आपण बातमी घेऊया आणि मग पुन्हा या मुद्द्याकडे येऊयात. आपल्याला एक महत्त्वाचा अपडेट आणखी घेतोय. रोहित पवारांचं हे ट्विट आपल्या समोर इथे येत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार काय म्हणतात. काही वेळातच मतमोजणीला सुरुवात होईल, तरीही निवडणूक आयोगानं मुंबईसह अनेक महापालिकांच्या मतदानाची अधिकृत टक्केवारी अद्यापही जाहीर केलेली नाही. निवडणूक आयोगाचा हा असा कारभार पहिल्यांदाच बघायला मिळत असून कदाचित महापौर कुणाचा बसवायचा याचं आयत्या वेळी गणित जुळवण्यासाठीच तर ही टक्केवारी जाहीर करण्याचं टाळलं जात तर नाही ना. आता टक्केवारी जाहीर करायची की नाही हे निवडणूक आयोगानं ठरवावं. रोहित पवारांनी त्या टक्केवारीचे अजून अधिकृत आकडे आलेले नाहीत. मग आपल्याकडे आलेले आकडे कदाचित आपण हे अधिकृत झाले बीएमसीचे आलेत, पण हे निवडणूक आयोगानं केलेले नाहीत. चित्रा वाघ यांचंही ट्विट सकाळी आलं. त्यांनी राऊतांच्या ट्विटला उत्तर देताना म्हटलं की त्याहूनही मोठी बातमी, आत्ताच एक मोठी बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर झाली. त्यात प्रदीर्घ चर्चा होऊन काही गोष्टी ठरल्या. त्या बैठकीला उद्धव ठाकरे, राज ठाकरे उपस्थित होते. त्यांनी आपापले निरोप आदित्य आणि अमित ठाकरेंना दिले. त्यानंतर या दोन्ही भावांनी संजय राऊतांना असे ट्विट करण्याचे आदेश दिले. संजय राऊतांनी सकाळी ट्विट केलं होतं की या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी की काल महापालिका आयुक्तांची आणि मुख्यमंत्र्यांची एक बैठक झाली आणि त्याच्यावरती चित्रा वाघांनी ट्विट केलं. खोचक उपरोधिक ट्विट त्यांनी कदाचित टाकला असावा या विषयाबाबत.